सुप्रभात विद्यार्थ्यांनो, मागील काही भागामध्ये आपण उपयोजित लेखन विभागातील लेखन कौशल्याचा विचार केला. लेखन कौशल्या अंतर्गत येणाऱ्या निबंध लेखन आणि कथा लेखनाचा त्या भागांमधून पुन्हा एकदा आपण आढावा घेतला. आजच्या या भागामध्ये आपण अपठित उतारा आकलन कसं करायचं हे शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या आधी देखील तुम्हाला हे समजावून सांगितलेलंच आहे, याचा आपण अभ्यास केलेलाच आहे, पण पुन्हा एकदा नव्याने याची उजळणी करणार आहोत. अपठित उतारा म्हणजे काय, तर असा एखादा उतारा जो तुमच्या पुस्तका व्यतिरिक्त असेल, म्हणजेच असा उतारा जो तुमच्या पाठ्यपुस्तकातून घेतला जात नाही, किंवा मग असं म्हणूयात आपण की असा एखादा उतारा ज्याचं तुम्ही यापूर्वी वाचन केलेलं नसतं किंवा तो तुम्ही पाहिलेला नसतो. असा एखादा उतारा तुम्हाला या अपठित उतारा आकलनामध्ये देण्यात येतो आणि या उतार्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता हा उतारा वाचून तो नीट समजून घेऊन नेमका त्या उतार्याचा गाभा काय आहे, त्या उतार्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, हे समजून घेऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यातून शोधून तुम्हाला बिनचूक लिहायची असतात. ही कशी लिहायची हेच या भागाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, इथे मी तुम्हाला एक अपठित उतारा देणार आहे. त्याचं वाचन करून त्यावर काही प्रश्न दिलेले असतील, त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहिलेली आहेत हे तुम्हाला दाखवून देणार आहे. हे समजून घ्या आणि मग त्यानंतर दिलेला स्वाध्याय जो असेल त्या स्वाध्यायाचा विचार करून तो उतारा समजून घेऊन त्या उतार्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणार आहात. चला तर मग पाहूयात की आजच्या या भागामध्ये आपण कोणता उतारा घेतलेला आहे, कोणत्या अपठित उतार्याचं आकलन इथे करून घेणार आहोत, तो समजून घेणार आहोत, हे पाहूयात. खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. उतारा लक्ष देऊन ऐका. लुई पाश्चरचे घरगुती जीवन फार सुखी होते. त्याची पत्नी मेरी ही त्याची सर्व दृष्टीने काळजी घेत असे. तिला शास्त्राचे फारसे कळत नव्हते, पण आपला पती मोठा शास्त्रज्ञ आहे हे तिला समजत होते. तो आपल्या संशोधनात फार परिश्रम करतो, तेव्हा त्याच्या प्रकृतीची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे असे ती समजत असे. संशोधन कार्यात लुई मग्न झाल्यामुळे तिला जेवणासाठी त्याची वाट पाहावी लागे, तरीही ती त्याच्यावर रागावत नसे. ती त्याला एवढेच म्हणे, तुमच्या प्रकृतीची तुम्ही काळजी घेत नाही हे चांगलं नाही. यावर लुई हसत हसत उत्तर देई, त्यासाठी तर तुझ्याशी मी लग्न केलं. विद्यार्थ्यांनो, हा झाला तुम्हाला दिलेला अपठित उतारा. आता या अपठित उतार्यावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांचं नेमकं स्वरूप कसं आहे हे लक्षात घेऊन दिलेल्या पर्यायांचा विचार करून त्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची आपण निवड करणार आहोत. ही निवड करताना उतारा नीट समजून घेणं आवश्यक आहे, हे लक्षात असू द्यात. आता प्रश्न काय आहेत ते आपण पाहणार आहोत.
प्रश्न पहिला, लुई पाश्चर यांच्या पत्नीचे नाव काय? या प्रश्नाला पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला लुसी, पर्याय दुसरा मेरी, पर्याय तिसरा ग्लोरी. याचं अचूक उत्तर आहे मेरी. प्रश्न दुसरा काय दिलाय बघा, लुई पाश्चर कोण होते? पर्याय आहेत इंजिनियर, संशोधन, की तिसरा पर्याय आहे शास्त्रज्ञ. याचं अचूक उत्तर आहे शास्त्रज्ञ. प्रश्न तिसरा, विज्ञान या शब्दासाठी आलेला समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत 1 शास्त्रज्ञ, 2 शास्त्र आणि तिसरा पर्याय आहे संशोधन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शास्त्र. प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न रिकाम्या जाग्यासाठी आहे. सुरुवातीला रिकामी जागा दिलेली आहे, गाळलेली जागा आहे. डॅश कार्यात मग्न झाल्यामुळे तिला जेवणासाठी त्याची वाट पाहावी लागे, हे वाक्य आहे. आणि गाळलेल्या जागेसाठी दिलेले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 संशोधक, पर्याय क्रमांक 2 संशोधन आणि पर्याय क्रमांक 3 शास्त्राच्या. उत्तर आहे संशोधन. संशोधन कार्यात मग्न झाल्यामुळे तिला जेवणासाठी त्याची वाट पाहावी लागे. प्रश्न क्रमांक 5. लुईची पत्नी कोणती गोष्ट आपले कर्तव्य समजत होती? पुन्हा प्रश्न आहे आणि यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लुईला मदत करणे, 2 लुईचा पसारा आवरणे आणि पर्याय क्रमांक 3 त्याच्या प्रकृतीची काळजी घेणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याच्या प्रकृतीची काळजी घेणे. विद्यार्थ्यांनो, या इथे आता आपण तुम्हाला दिलेल्या अपठित उतार्याचं वाचन केलं. या अपठित उतार्यावर आधारित प्रश्नांचं स्वरूपही पाहिलं, म्हणजेच कोणत्या स्वरूपाचे प्रश्न इथे विचारले गेले आहेत यावरही आपण नजर टाकली. ते समजून घेऊन त्यांची उत्तरं कशा पद्धतीने लिहिलेली आहेत हे आपण समजून घेतलं. पुढे मी तुम्हाला स्वाध्यायासाठी एक अपठित उतारा दिलेला आहे. त्याचं मी आधी वाचन करेन, त्यावर विचारलेल्या प्रश्नांचंही वाचन करेल. समजून घ्या, पण उत्तरं मी सांगणार नाही. उत्तरं मात्र तुम्हाला शोधून लिहायची आहेत आणि ती तुम्ही लिहिणार आहात. स्वाध्यायासाठी दिलेल्या उतार्याचे मी वाचन करणार आहे. लक्ष द्या हं. कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रथम तो देश स्वावलंबी झाला पाहिजे. स्वावलंबी बनण्यासाठी स्वतंत्र देशाला प्रमुख 2 मुख्य गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्या म्हणजे देशाचे संरक्षण आणि उत्पादन या होत. देशरक्षणाची जबाबदारी सेनादलावर असते. ज्या देशातील जवान देशरक्षणासाठी बलिदान देण्यास सदैव सिद्ध असतात, तो देश कधीच परतंत्र होणार नाही. उत्पादन क्षेत्रात अन्नधान्याच्या उत्पादनाला
सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. अन्नधान्य देशातील जनतेची दैनंदिन गरज असते. ती भागविण्यासाठी बाहेरील देशाकडून अन्नधान्याची आयात करणे नुकसानकारक असते. त्यामुळे देश परावलंबी होतो व देशाची धनसंपत्ती बाहेर जाते. म्हणून संरक्षणाबरोबरच अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी शेतीच्या विकासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा झाला उतारा. आता या उतार्यावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. ते समजून घ्या आणि त्यांची उत्तरं तुम्ही लिहून काढा. या उतार्यावर आधारित एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कोणत्या 2 गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे? पर्याय आहेत, 1. संरक्षण व उत्पादन, ब. स्वातंत्र्य व स्वावलंबन, आणि पर्याय क्रमांक 3. विकास व परतंत्र. प्रश्न क्रमांक 2, देशाच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर असते? यासाठीचे पर्याय आहेत, 1. नागरिकांवर, 2. राज्यकर्त्यांवर, आणि पर्याय क्रमांक 3. सेनादलावर. प्रश्न क्रमांक 3, संरक्षणाबरोबरच देश स्वावलंबी होण्यासाठी कोणत्या बाबतीत संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे? या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1. धान्याच्या आयातीवर, पर्याय क्रमांक 2. शेतीच्या विकासावर, आणि पर्याय क्रमांक 3. देशाच्या धनसंपत्तीवर. प्रश्न क्रमांक 4, ज्या देशाचे जवान बलिदान देण्यास सिद्ध असतात तो देश कधीच डॅश होणार नाही. म्हणजेच मध्ये ती गाळलेली जागा आहे, रिकामी जागा आहे, आणि त्या रिकाम्या जागेसाठीचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 पराभूत, पर्याय क्रमांक 2 परतंत्र, आणि पर्याय क्रमांक 3 अधीन. या उतार्यावर विचारलेला शेवटचा प्रश्न आहे, निर्यात या शब्दासाठी उतार्यात आलेल्या विरुद्धार्थी शब्द कोणता ते सांगा. पर्याय आहेत, 1 बाहेर, 2 आयात, की पर्याय क्रमांक 3 परतंत्र. हे 5 प्रश्न झाले तुम्हाला दिलेल्या स्वाध्यायावर आधारित. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणार आहात. बिनचूक उत्तरं लिहा. उतारा समजून घ्या, पर्याय समजून घ्या आणि त्या पर्यायाची निवड करा. धन्यवाद.